तालुक्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना या निवडणुकीत जोरदार लढत होणार असे संकेत प्राप्त झाल्यानंतर निवडणुकीपूर्वी जितेंद्र ठाकूर यांच्या राजकीय गेम झाला का, की हा लोकशाहीचा खून आहे, अशा चर्चांना आता वेग आला आहे. काय आहे ही बातमी पाहूया आपण या वार्तापत्रातून. नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. शिरपूर तालुक्यात विधानसभा निवडणूक 2024 ही रंगात आली असताना या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून पुन्हा एकदा विद्यमान आमदार काशीराम पावरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी त्यांचे पारंपरिक विरोधक डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी जय्यत तयारी केली आणि यावेळेस त्यांनी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाकडून आपल्या उमेदवारीची मागणी केली होती. यासाठी शिरपूर शहरात शिवस्वराज्य यात्रा देखील संपन्न झाली. या सभेतून सत्ताधाऱ्यांवर जोरदार प्रहार करण्यात आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील त्यांना उमेदवारीची हमी दिली होती. शिवाय आपण आपले काम जोमाने सुरू ठेवा असा आदेश देखील दिला होता. त्यानुसार डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी मागील काही दिवसात तालुका पिंजून काढत कार्यकर्त्यांची सांगड घालत एक मोठे जनसमर्थन उभे केले आणि तालुक्यातील सत्ताधाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. शिवाय तालुक्याच्या घराघरापर्यंत पोहोचून तुतारीचा त्यांनी प्रचार केला. शिरपूर तालुक्यात लोकसभा निवडणुकीत लोकांचा कल हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात होता. या निवडणुकीत तालुक्यातून भारतीय जनता पार्टीचे मताधिक्य घटले आहे. शहरात ज्यावेळेस प्रमुख नेत्यांनी सभा घेतली आणि लोकांना आमंत्रित केले, लोकांनी या सभेकडे देखील पाठ फिरवली होती. त्याच वेळेस जनतेचा मूड त्यांच्या कदाचित लक्षात आला असावा. आता कितीही विकासाचे सोंग घेतले तरी जनता आपल्याला जागा दाखवेल याची पूर्वकल्पना कदाचित सत्ताधाऱ्यांना आली असावी आणि म्हणून डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांची ताकद कमी करण्यासाठी त्यांना कोणत्याही पक्षाची उमेदवारी नको अशी कूटनीती वापरत अनेक वर्षात असलेल्या इतर राजकीय पक्षांशी असलेल्या संबंधांचा वापर करून पाठीमागून वार करत तालुक्यातील नेत्यांनी त्यांचा राजकीय गेम केला का, अशी चर्चा आता तालुक्यात उघडपणे सुरू आहे. राजकीय षडयंत्र रचून ठाकूर यांचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप आता सामान्य जनतेतून होत आहे. या सर्व राजकीय घडामोडींमुळे तालुक्यातील लोकशाहीचा खून झाला का, अशी देखील भावना आता लोकांमध्ये निर्माण झाली आहे. या सर्व राजकीय परिस्थितीत सत्ताधारी, विरोधक असे दोन्ही राजकीय पक्ष आणि त्यांचे घटक पक्ष हे देखील जबाबदार आहेत, अशी देखील चर्चा आता लोकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे हे कारस्थान कोणाचे हे देखील जनतेला उघडपणे कळले आहे. त्यामुळे स्वतःला राजकीय चाणक्य समजणाऱ्यांचा राजकीय गेम आता मतदार राजा करेल आणि त्यांची जागा त्यांना दाखवेल असा निर्धार आता लोकांनी केला असून सत्तेच्या माज उतरवण्याचे काम आता जनतेच्या दरबारात होणार आहे. पण यासाठी गरज आहे ती आजही सक्षम पर्यायाची. यासाठी डॉक्टर जितेंद्र ठाकूर हा एकमेव पर्याय तालुक्यातील लोकांसमोर आहे. महाविकास आघाडीच्या या निर्णयाबद्दल माहिती तालुक्यात पसरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये नाराजी पसरली. यापूर्वी होती त्यापेक्षा जास्त प्रमाणात सहानुभूती डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्याबद्दल व्यक्त झाली. यापूर्वी निवडणूक काळात सन 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांना धोका दिला होता. आता पुन्हा निवडणूक काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील त्यांच्यावर अन्याय केला आहे, अशीच भावना लोकांची आहे. जर या तालुक्यात 3 पक्षांचा सर्वे झाला, त्यांचे निरीक्षक या तालुक्यात येऊन गेले, या सर्वांमध्ये प्रतिस्पर्धी म्हणून दावेदार एकटे जितेंद्र ठाकूर हे अग्रस्थानी होते. महाविकास आघाडीच्या ठरलेल्या सूत्रानुसार जो कोणी विजयाचा दावेदार असेल अशा उमेदवाराला उमेदवारी द्यायची असे सूत्र ठरले होते. मात्र अचानकपणे तिन्ही पक्षांनी शिरपूरची दावेदारी सोडली आणि हे सीट सीपीएम पक्षाला देण्यात आले. त्यामुळे शिरपूर विधानसभेची जागा महाविकास आघाडीने का सोडली याबाबत विविध शंका निर्माण झाल्यामुळे आता महाविकास आघाडीनेच भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर केला का, असा देखील प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीबद्दल असलेली थोडीफार सहानुभूती देखील नष्ट झाली असून या राजकीय पक्षांच्या बाबत लोकांच्या मनात प्रचंड राग आणि द्वेष निर्माण झाला आहे. राजकारणात कोणीही राजकीय प्रतिस्पर्धी नको म्हणून राजकारणात आलेल्या अनेक वर्षांपासून सत्तेवर काबीज असलेल्या लोकांना त्यांची जागा दाखवण्याची तालुक्यातील स्वाभिमानी जनता आता या अन्यायामुळे पेटून उठली असून या निवडणुकीत परिवर्तन करण्याचा विचार त्यांनी केला आहे आणि आता जनता डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्यावर अपक्ष उमेदवारी करण्यासाठी दबाव टाकत आहे. मागील काळात शिरपूर तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकीय परिवर्तन झाले आहे. विद्यमान आमदारांच्या विरोधात आदिवासी समाजात प्रचंड प्रमाणात मोठी नाराजी आहे. मराठा समाज देखील भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सक्षमपणे उभा आहे. मुस्लिम समाज देखील भारतीय जनता पार्टीला कोणत्याही परिस्थितीत मतदान करणार नाही अशी राजकीय परिस्थिती आहे. स्थानिक भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रोष आहे.
मागील 5 वर्षात त्यांची देखील मोठ्या प्रमाणावर कुचंबना झाली आहे। त्यामुळे आता तालुक्यात विकासाचे सोंग चालणार नाही याची जाणीव होऊन आमच्या पुढे सक्षम विरोधक नको यासाठी राजकीय खेळी खेळली गेली का याबाबत देखील तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे। मात्र या सर्व राजकीय घडामोडीत सामान्य जनतेला असे वाटते की निवडणूक ही निवडणुकीसारखी झाली पाहिजे। यात एखाद्या सक्षम कर्तृत्ववान उमेदवारासमोर एक विरोधक देखील असला पाहिजे आणि निवडणुकीच्या जय आणि पराजयाचा निर्णय हा पक्षांच्या कार्यालयात नाही तर जनतेच्या दरबारात झाला पाहिजे। मात्र या कुटील राजकारणात विरोधकांची ताकद मोडून काढायची, कमजोर आणि कमकुवत उमेदवाराला आपल्यासमोर उभे करायचे आणि नंतर मोठ्या विजयाचा दावा करायचा हा राजकीय डाव आता जनतेला देखील चांगलाच ज्ञात झाला आहे। मागील 2-4 दिवसात तालुक्यात ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या त्यामुळे तालुक्यातील स्वाभिमानी जनतेच्या मात्र अपेक्षाभंग झाला असून राजकीय हुकुमशाहीमुळे तालुक्यातील लोकशाही धोक्यात आली होती, आता संपली अशी भावना मतदारात निर्माण झाली आहे। जर या निवडणुकीत डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी अपक्ष उमेदवारी केली नाही तर तालुक्यातील निवडणूक संपल्यात जमा आहे असा देखील सूर जनतेतून दिसून येत आहे। काही लोकांचे असे देखील म्हणणे आहे की जर तालुक्यात अशीच राजकीय परिस्थिती असेल तर मग मतदान करूनही काही फायदा नाही, त्यापेक्षा लोकांनी मतदान न केलेले बरे किंवा मग मतदानाचा हक्क बजवायचा असेल तर त्यांच्या पुढे नोटा हा एकमेव पर्याय आहे अशी भावना लोक आता बोलून दाखवत आहेत। तरी देखील या सर्व राजकीय परिस्थितीत शिरपूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीत यापुढे डॉक्टर जितेंद्र ठाकूर हे शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीची वाट पाहत आहेत। मात्र त्यांनी उमेदवारी न दिल्यास ते बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी करतील का याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे। त्यांनी जर ही उमेदवारी केली तर मात्र तालुक्यातून धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। अन्यथा शिरपूर तालुक्यात निवडणूक ही एक औपचारिकता असेल असा देखील सूर आता जनतेतून दिसून येत आहे। या सर्व राजकीय घडामोडींबद्दल आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आपणास आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।